तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे हिस्ट्री ऑप्शनलचा कोर्स। आताच बघा यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि यूपीएससी नंतर यूपीएससीला अत्यंत महत्त्वाचा असणारा ऑप्शनल विषय की जो तुमचं भवितव्य ठरवत असतो, तर तो ऑप्शनल हिस्ट्री ऑप्शनल हा जो विषय इतिहास हा वैकल्पिक विषय आता 2025 पासून राज्यसेवा देखील जे काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे यामध्ये हिस्ट्री ऑप्शनल तुम्ही का निवडावा किंवा हिस्ट्री ऑप्शनल घेण्यासाठी स्पॉटलाइट अकॅडमी तुम्ही का निवडावी याबद्दल आपण चर्चा करणार आहे। तर वाय हिस्ट्री ऑप्शनल, हिस्ट्री ऑप्शनलच तुम्ही का निवडावा, तर लक्षात घ्या मोस्ट कन्सिस्टंट आणि हाय स्कोरिंग ऑप्शनल सब्जेक्ट आहे बघा। म्हणजे सलग तुम्ही एक गेले 5-6 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जरी विचार केला तरी सगळ्यात कन्सिस्टंट असणारा आणि हाय स्कोरिंग, म्हणजे हाय स्कोरिंग मध्ये तुम्ही बघू शकता की 300+ मार्क्स येत आहेत बघा हिस्ट्री ऑप्शनल मध्ये। ठीक आहे, तर राज्यसेवेच्या आता सुरुवातीला पहिलेच वर्ष असल्यामुळं त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की ऑप्शनल हा तुमचा गेम चेंजर ठरत असतो बघा। तर त्यामध्ये कन्सिस्टंट असणारा एखादा सब्जेक्ट निवडणं आणि हिस्ट्रीमध्ये कसे जनरल बेस आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही बॅकग्राऊंडचा मुलगा या हिस्ट्रीवर कमांड घेऊ शकतो बघा। ठीक आहे, याच्यानंतर बघा इनसाइटफुल गेन्स टू अप्लाय इन अदर जनरल स्टडीज पेपर्स, म्हणजे बाकीचे जे काही जीएस चे पेपर आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की GS1 यामध्ये जे 250 मार्क्सचा जो पेपर आहे यामधले 100 मार्क्स हे तुम्ही हिस्ट्री हे 300+ मार्क्स तुम्ही तर ऑप्शनलचे झाले पण आरामात घेऊ शकता। म्हणजे 500 आउट ऑफ 300 मार्क्स म्हणजे 60% मार्क देणारा ऑप्शनल तर आहेच, प्लस 250 मार्क्स जो पहिला पेपर आहे त्यामध्ये 100 मार्क्स हे तुम्हाला प्युअर हिस्ट्रीचे म्हणजे ऑप्शनल केल्यानंतर तुम्हाला GS1 नंतर सेपरेट करायची गरज लागणार नाही। आणि आपण इथे स्पॉटलाइटमध्ये हिस्ट्री ऑप्शनल घेताना आर्ट अँड कल्चर हा जो पार्ट आहे जो GS1च्या पेपरमध्ये घेतला तो हा मुद्दा म्हणून सेपरेट घेत असतो बघा। तो एक तुम्हाला ॲडेड बेनिफिट आहे। त्यानंतर सोसायटीमधले जे काही क्वेश्चन आहेत त्यांचा पण तुम्हाला एक तिथं हिस्ट्रीचा एक ॲडेड बेनिफिट मिळतो बघा। आता बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द करंट अफेअर्स। ठीक आहे, तर चालू घडामोडी ज्या पण आहेत ना, आता समजा चालू घडामोडी तुम्हाला आलं की बाबा लोणार येथे एक मेगालिथिक स्ट्रक्चर सापडलं, तर मेगालिथिक स्ट्रक्चर म्हणजे मेगालिथिक पिरियडमध्ये जे काय काय गोष्टी होत्या या तर तुम्हाला माहित पाहिजे। यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे परत एकदा हिस्ट्री ऑप्शनल, हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह अँड अनेक्डोट्स एसे मध्ये वापरतात बघा। ठीक आहे, तर बरेच तुम्हाला टॉपर्सच्या कॉपी एसेच्या बघितलं तर तुम्हाला ह्या अनेक्डोट्सचा यूज केला आणि त्यातल्या त्यात हिस्टॉरिकल त्याला पर्स्पेक्टिव्ह जोडलेला तुम्हाला आढळून येईल बघा। त्यामुळे त्या पेपरमध्ये म्हणजे एसे पेपर असू द्या, तुमचा GS1 असू द्या, सोसायटीवाला पार्ट असू द्या, म्हणजे ऑलमोस्ट 800+ मार्काचं कव्हरेज हे तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल करून देऊ शकतं बघा। म्हणजे बाकी कोणताही ऑप्शनल तुम्हाला एवढ्या सगळ्या विषयांना टच करताना दिसणार नाही जेवढा तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल दिसेल बघा। आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे इझी अवेलेबिलिटी ऑफ स्टँडर्ड सोर्सेस, इझी अवेलेबल आहे बघा। म्हणजे इंग्लिशमधून प्रिपेअर करणारे मुलं असू द्यात UPSCसाठी किंवा MPSC मधून मराठीतून करणारे असू द्या, स्टँडर्ड जे काय सोर्सेस आहेत बुक लिस्ट आहे ना बघा, आता लास्टला मी तुम्हाला ते बुक लिस्ट दिलंच, या सगळ्या गोष्टी हे तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहेत बघा। इंग्लिशमध्ये तर आहेच पण मराठीमध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी या आता सहजपणे तुम्हाला मिळू शकतात बघा। बाकीच्या ऑप्शनलमध्ये यामध्ये कमी जास्त असू शकतं बघा, पण हिस्ट्रीमध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही ठिकाणी काही अडचण येत नाही बघा। ठीक आहे, यानंतर नक्की काय काय शिकायचंय ऑप्शनल म्हणजे याच्यामध्ये एक हिस्ट्री ऑप्शनल घेताना एक मुद्दा म्हणून एक टॅबू निर्माण केला जातो बघा की नाही खूप मोठा ऑप्शनल आहे, पण ठीक आहे इथे आपण म्हणजे करत असताना स्मार्ट वर्क करायचंय बघा तुम्हाला। स्मार्ट वर्क म्हणजे कसं, नेमकं काय स्मार्ट वर्क म्हणजे, तर बघा पहिला जो क्वेश्चन आहे तुम्हाला, पहिला जो पेपर तुम्हाला राहतो एन्शियंट इंडिया आणि मिडिवल इंडिया, यामधला जो पहिला क्वेश्चन आहे हा कंपल्सरी क्वेश्चन असतो आणि तो कम्प्लीट मॅप बेस्ड क्वेश्चन असतो बघा।
ज्या मॅप बेस्ड क्वेश्चन आहे तो म्हणजे सरळ सरळ चेरी ऑन द टॉप, जसं म्हणतो आपण की 45 आउट ऑफ 50, 45 प्लस आउट ऑफ 50 घेणारे खूप लोक आहेत बघा या विषयामध्ये, या प्रश्नामध्ये. टिपिकली मॅप बेस्ड क्वेश्चन म्हणजे ऑलमोस्ट 90% मार्क. म्हणजे असा कोणताही ऑप्शनलचा, कुठल्याही ऑप्शनल विषयाचा कुठलाही असा प्रश्न आहे ज्याचे 90% मार्क पडू शकतात. हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज, ॲडेड ॲडव्हान्टेज हिस्ट्री ऑप्शनलमध्ये काय राहतो तर हा मॅप बेस्ड क्वेश्चन. आणि स्पॉटलाईटमध्ये आपण कम्प्लिटली 10 ते 15 सेशन्स हे केवळ आणि केवळ मॅप बेस हा जो पहिला क्वेश्चन आहे याच्यावर राहणार आहेत बघा. तर सिलेबस बघून घेऊ आपण. एन्शियंट इंडिया, मिडिवल इंडिया पहिला पेपर तुम्हाला आताच सांगितलं, आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री, आणि सगळे फॅमिलियर असणारे विषय आहेत बघा. एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न वगैरे सगळं केलं. आता वर्ल्ड हिस्ट्री म्हणलं तरी घाबरून जायची काही कारण नाही. वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे काय अख्ख्या जगाच्या पूर्ण प्रत्येक देशाची सगळी हिस्ट्री म्हणजे येत नाही. मेजर इव्हेंट्स असतात, तुम्ही बघूच आपण पुढे सिलेबस बघताना. आता एन्शियंट इंडियामध्ये काय काय येते बघा. आता प्री हिस्टॉरिक पिरियड म्हणजे काय आलं, हा पॅलिओलिथिक एज असेल, मिझोलिथिक एज असेल, निओलिथिक एज असेल, आयर्नचा शोध असेल, कॉपरचा शोध, चाल्कोलिथिक कल्चर असेल, ठीक आहे, किंवा मेगालिथिक कल्चर असेल, त्यानंतर सेटलमेंट्स असतील, या सगळ्या गोष्टी. सेटलमेंट झाल्यानंतर IVC, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, किंवा मराठीमध्ये आपण हडप्पा सिव्हिलायझेशन, हडप्पा संस्कृती, सप्तसिंधू संस्कृती ज्याला म्हणतो ते आहे. त्यानंतर वैदिक इरा आहे बघा, वैदिक कालखंड आहे, अर्ली वैदिक इरा आणि लॅटर वैदिक इरा यामध्ये आपण बघतो. त्यानंतर लार्जर स्टेट्स फॉर्मेशन, कशा म्हणजे ह्युमन सेटलमेंट्स कशा सुरू झाल्या, त्यानंतर सेटलमेंटमधून कशी लार्ज स्टेट्स, ठीक आहे, जनपदाज आणि त्याच्यानंतर महाजनपदाज आपण जे म्हणतो ते लार्ज स्टेट्स कसे तयार झाले. राईज ऑफ मगध कसं एक मोठं स्टेट झालं, आणि मगधमधूनच नंतर मौर्यन इरा, चंद्रगुप्त मौर्य असेल, बिंदुसार असेल, किंवा सम्राट अशोक असेल, हे सगळ्या त्यांची कारकीर्द ते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळं बघत असताना म्हणजे त्यावेळेसच्या फक्त पॉलिटिकल हिस्ट्रीवर या ठिकाणी आपण फोकस करत नाही बघा. तर त्यावेळेसची पॉलिटिकल हिस्ट्री, सोशल लाईफ, आर्ट अँड कल्चर, इकॉनॉमिक आणि रिलिजियस लाईफ, या सगळ्या गोष्टींचे अनालिसिस आपण इथं स्पॉटलाईटमध्ये करत असतो बघा हिस्ट्री ऑप्शनलमध्ये. त्यानंतर बघा पोस्ट मौर्यन पिरियड आहे, शकाज, कुशानाज, सातवाहनाज, म्हणजे पोस्ट मौर्यन जो पण काय पिरियडमध्ये जे काय आक्रमणं झाली तो पण कालखंड आहे बघा. त्यानंतर गुप्ता पिरियड, गोल्डन एज ज्याला म्हणलं जातं, गुप्ता इरा, हा ते गुप्ता एज आहे बघा नॉर्थ इंडियामध्ये. आणि रेन ऑफ हर्षवर्धन, पुष्यभूती डायनेस्टी, ठीक आहे. आणि इथून पुढं मग काय झालं, ट्रेड अँड कॉमर्स डिक्लाइन व्हायला लागलं, आणि सेंट्रल ऑथॉरिटी जी आहे नॉर्थ इंडियाची ती डिस्टॅबिलाइज झाल्यामुळं एज ऑफ मिडिवलिझम ज्याला म्हणतो आपण, फ्युडॅलिझमचं एज, मिडिवलिझम, मध्ययुगाची सुरुवात झाली. आणि मग मिडिवल इंडिया बघतो बघा, आपला मिडिवल इंडिया सुरू होतो. ट्रायपार्टाइट स्ट्रगल, त्रिपक्षीय संघर्ष वाचला असेल तुम्ही, पालाज ऑफ बेंगॉल, राष्ट्रकूट आणि गुर्जरा प्रतिहाराज. तर या तिघांमधला कन्नौजसाठी बघा, जे काही सुरुवातीच्या काळात जे पाटलीपुत्र किंवा राजगृह हे कॅपिटल ला एक जे स्थान होतं ते नंतर कन्नौजला मिळालं, आणि तो सुपीक बेल्टचा ताबा मिळवण्यासाठी हे ट्रायपार्टाइट स्ट्रगल झाला बघा, ठीक आहे. आणि फ्युडलिझम तुम्हाला सांगितलं, सामंतवाद ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, टर्किश इन्व्हेजन्स, तुर्कांचं आक्रमण, अरब कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध, त्यानंतर टर्किश इन्व्हेजन्स कसे झाले, आलप्तगीन, सुबुक्तगीन, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट ऑफ सुलतानेत, मोहम्मद गोहरी, आणि त्यानंतर मग गुलाम घराणे वगैरे बघितलं, स्लेव्ह डायनेस्टी, मामलुक डायनेस्टी, ठीक आहे, सय्यद, लोदीज, ठीक आहे. आणि मग लास्टला लोदींचा पराभव करून मुघल इरा. मग मुघल इरा आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये बघावा लागतो बघा, ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला बाबर असेल, हुमायून असेल, अकबर, जहांगीर, शाहजहान, आणि त्यांच्या वेळेस ॲक्च्युअली म्हणजे आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये जी काही प्रगती झाली या पण गोष्टी आपण बघत असतो बघा. त्यानंतर राईज ऑफ मराठा पॉवर, मराठ्यांची हिस्ट्री एक डिटेलमध्ये, त्यांची इकॉनॉमिक पॉलिसी, पॉलिटिकल स्ट्रक्चर, ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं, या सगळ्या गोष्टी. आणि नंतर ते 1761चं जे काय थर्ड बॅटल ऑफ पानिपत आपण जे म्हणतो तिथपर्यंत आपल्याला बघायचे बघा. भक्ती आणि सुफी ट्रॅडिशन्स,
आता हे भक्ती आणि सुफी ट्रॅडिशन्स बघताना UPSCला फक्त हे भक्ती आणि सुफी ट्रॅडिशन्स आहे बघा, पण MPSCला हिस्ट्री ऑप्शनल घेण्यासाठी खास इथे भक्ती ट्रॅडिशन्स मध्ये महाराष्ट्रातील संत परंपरा हा ऍड केलेला पार्ट आहे बघा. काय महाराष्ट्रातील संत परंपरा, तर MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी ती महाराष्ट्रातील संत परंपरा आपण डिटेलमध्ये बघणार आहे बघा. आणि ऍक्च्युअली मध्येच प्रत्येक विषयाला महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहितच बघताना बघणार आहे बघा आपण. ठीक आहे. आणि प्रत्येक तुम्हाला सांगितलं हे सगळ्या टॉपिकचे सोशिओ कल्चरल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि रिलीजियस लाईफ या प्रत्येक पिरियडची जी काय सोशल लाईफ असेल हे फक्त पॉलिटिकल हिस्ट्रीवर फोकस न करता सोशिओ कल्चरल आस्पेक्ट्स बघणार आहे. इकॉनॉमिक, त्यावेळेस इकॉनॉमी कशी होती, लोक कशी राहत होती, रिलीजियस बिलीफ्स काय होत्या, या सर्व गोष्टींचा आपण वापर करणार आहे. आणि आर्ट अँड कल्चर हे मुद्दाम सेपरेट लिहिलंय बघा. आर्ट अँड कल्चर कशासाठी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की GS1चा जो पेपर आहे ना, त्या GS1 मध्ये हा सेपरेट टॉपिक आहे बघा, आर्ट अँड कल्चर. मी तो ऑप्शनला तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेताना आर्ट अँड कल्चर केलं तर तुम्हाला GSला वेगळं असं आर्ट अँड कल्चर करण्याची काही गरज लागणार नाही. आणि असं हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला माहितीच आहे की प्रिलिमच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. हिस्ट्री चुकून त्यामुळे चालत नाही. आता हा पेपर 1 झाला बघा. पेपर 2 मध्ये काय आहे तर मॉडर्न इंडिया, आधुनिक भारत. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या कुठल्याच मुलांनी आतापर्यंत मला वाटत नाही की बाबा मॉडर्न इंडिया वाचलेलं नसेल. ठीक आहे. हे सर्वांना माहित असते बघा. अरायव्हल ऑफ युरोपियन्स. फक्त आपल्याला थोडं डिटेल्समध्ये जाऊन ॲनालिटिकल स्किल्स जे आहेत ना, आपल्या क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करायचे याच्यामध्ये. ठीक आहे. डेटा MPSC मध्ये बघा, आता ऑब्जेक्टिव्ह असताना MPSC विद्यार्थ्यांकडे डेटा प्रचंड प्रमाणात असतो बघा. ठीक आहे. फक्त त्यांना आता काय करायचं की क्रिटिकल थिंकिंग आणि हे कन्स्ट्रक्टिव्ह तुम्हाला लिहिता आलं पाहिजे बघा. त्यासाठी आपण भरपूर इथं टेस्ट कंडक्ट करत असतो बघा. आणि या ऑप्शनल बॅचमधून मी तुम्हाला एवढी शाश्वती देतो की तुमच्याकडे ऑप्शनल बॅच संपल्यानंतर 600 प्रश्न हे तुमच्या नोटबुकमध्ये रेडी असतील. आणि तुम्ही टेस्ट सिरीजला इथं जॉईन केल्यानंतर टेस्ट सिरीज नंतर असणारे वेगळेच म्हणजे जवळजवळ तुम्हाला 30 ते 40 पेपर्स हे ऑलरेडी या बॅचच्या माध्यमातून तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये असतील बघा. तर सिलेबस बघतोय बघा आपण. अरायव्हल ऑफ युरोपियन्स असतील, बॅटल ऑफ प्लासी 1757 असेल किंवा बक्सार असेल 64ची. त्यानंतर पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स कशा झाल्या किंवा ब्रिटिशांनी कंपनी रूल कसा बघितला, कंपनी रूल कसा झाला. त्यानंतर ब्रिटिश 1857चा उठाव बघतो आपण की ब्रिटिश कंपनीकडनं रूल डायरेक्ट ब्रिटिश क्राऊनकडे गेलं आणि तिथून मग पुढे ब्रिटिशांच्या टॅक्सेशन पॉलिसीज आणि त्याला कंटाळून जे काय पॉलिटिकल अवेकनिंग देशामध्ये झाली आणि बऱ्याचशा बॉम्बे असोसिएशन, मद्रास महाजन सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बेंगॉलमध्ये स्थापन झालेल्या विविध पॉलिटिकल लँड होल्डर सोसायटी सारख्या म्हणजे बऱ्याच सभा आणि त्यातून कल्मिनेशन होऊन तयार झालेली इंडियन नॅशनल काँग्रेस आणि तिथून सुरू झालेला इंडियन नॅशनल मुवमेंट. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉडरेट्स, एक्स्ट्रीमिस्ट अँड रिव्होल्युशनरीज म्हणजे नेमस्त मवाळवादी, जहालवादी आणि क्रांतिकारक. मॉडरेट्स, एक्स्ट्रीमिस्ट आणि रिव्होल्युशनरीज यामध्ये मग महाराष्ट्राचे आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित जे MPSCने दिलेले त्याही पद्धतीने घेतले जातील बघा. आता गांधीयन इरा. ठीक आहे. गांधींचा अरायव्हल कसं झालं, चंपारण खेडा सुरुवातीचे सगळे, अहमदाबादचा हंगर स्ट्राईक आणि त्याच्यानंतर नॉन कॉपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट किंवा सहकार आंदोलन. ठीक आहे आपण म्हणतो. तर टुवर्ड्स पार्टिशन. त्याच्यानंतर मग द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, जिनांचा, रहमत अली चौधरी आणि ते आपण बघितले अलीगड सगळी चळवळ आणि तिथून पुढे कशी पार्टिशनला चालना मिळाली ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात बघा. आणि नंतर पोस्ट इंडिपेंडन्स मेजर इव्हेंट्स म्हणजे ऑफिशियल लँग्वेजचा मुद्दा असेल, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स असेल, इमर्जन्सीचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टी या मॉडर्न इंडियामध्ये येतात बघा सिलेबसमध्ये. ठीक आहे. मला नाही वाटत की बाबा हा सिलेबस प्रत्येक MPSC करणाऱ्या किंवा UPSC करणाऱ्या मुलांनी केला असतो, पण त्यामध्ये लिहिण्याची म्हणजे एक क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणं, ते कन्स्ट्रक्टिव्ह वेमध्ये मांडणं, त्याचं काम आपण करायचं आहे बघा फक्त इथं. आता वर्ल्ड हिस्ट्री मी सुरुवातीला तेच सांगितलं, वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे घाबरून द्यायचं काम नाही. प्रत्येक देशाची काही इंडिव्हिज्युअल हिस्ट्री नाही बघा. लिहितानाच बघा कसं आहे, मेजर रिव्होल्युशन्स ऑफ द वर्ल्ड. मेजर फक्त तुम्हाला करायचे म्हणजे जसं की अमेरिकन रिव्होल्युशन असेल,
फ्रेंच रिव्होल्युशन असेल, रशियन रिव्होल्युशन असेल, चायनीज रिव्होल्युशन असेल किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन असेल युरोपमध्ये झालेली आणि त्यामुळे कशी भरभराट झाली आणि त्याचा इंडियावर काय इम्पॅक्ट पडला, या गोष्टी आपण मॉडर्न इंडियामध्ये पण बघत असतो बघा. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, ठीक आहे. त्यानंतर युनिफिकेशन ऑफ इटली, युनिफिकेशन ऑफ इटली आणि जर्मनी. कारण युनिफिकेशन ऑफ इटली आणि जर्मनीचा फार मोठा रोल आहे बघा कशामध्ये, की नंतरचं जे काही युरोप खंडाचा जो काही इतिहास आहे त्यातून वर्ल्ड वॉर्स जे झालेत, की वर्ल्ड बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर वर्ल्ड वॉर्स, पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला हे युनिफिकेशन इटली आणि जर्मनीचा फार मोठा रोल राहतो. आणि त्यामुळे त्यानंतर मग कसे कट्टरता किंवा कट्टर राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली, त्यातून कसं पहिलं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धाची बीज देखील त्या पहिल्या महायुद्धातच रोवली गेली होती आपण असं म्हणतो. त्यामुळे दुसरं वर्ल्ड वॉर, या सगळ्या गोष्टी बघत असतो. नंतर कोल्ड वॉर इरा, शीतयुद्ध मराठीत म्हणतो आपण, शीतयुद्धे. हा, त्यावेळेसचा जो काय USSRचा ब्लॉक होता आणि त्यानंतर कुठला दुसरा ब्लॉक, USA ब्लॉक, ठीक आहे, यांच्यामध्ये झालं. त्यानंतर डिसइंटिग्रेशन ऑफ USSR 1991 मध्ये आणि US हायजेमोनी, म्हणजे US तर कसं एक युनिपोलर वर्ल्ड तयार झालं त्यावेळेस बायपोलर नंतर. आणि मग आता करंट वर्ल्ड ऑर्डर, की बाबा आतापर्यंत कशा गोष्टी राहिल्यात, कसा शेप झालेला आहे, या सगळ्या गोष्टी या सिलेबसमध्ये आहे. तर सिलेबस बघताना तुम्ही लक्षात घ्यायचं बघा, एकदम ठळक गोष्टींवर एक स्मार्टपणे जर आपण काम केलं, जर तुम्हाला सांगितलं की पहिला प्रश्न हा मॅप बेस्ड क्वेश्चन आहे बघा, तर ठीक आहे, तर 45 मार्क्स पर्यंत तिथं मी 90% ऑलमोस्ट मार्क देणार असं कोणत्याही ऑप्शनलमध्ये कोणताही टॉपिक आहे असं मला तरी वाटत नाही. ठीक आहे, स्मार्टपणे जर आपण याच्यावर वर्क केलं तर आपण आरामामध्ये म्हणजे व्यवस्थितपणे 300 मार्क घेऊ शकतो. आणि त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला म्हणलं की मोस्ट कन्सिस्टंट आणि हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे बघा हिस्ट्री. तर बघा कन्क्लुजनमध्ये एवढंच सांगेल की बाबा हिस्ट्री तुम्हाला काय करेल, तर तुमची जी काही सिव्हिल सर्व्हिसेसचा जो काय प्रवास आहे, तर या प्रवास सुखकर करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका हिस्ट्री बजावू शकतं. आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट अँड क्रिटिकल थिंकिंग, हे तुम्हाला सांगितलं मी की हिस्ट्रीच्या नॉलेजमधून तुम्ही हिस्ट्रीचं हे जे काही नॉलेज आहे हे तुम्ही एसेमध्ये वापरू शकता. जसे ॲनेक्डोट्स मी सांगितलं मला, किंवा हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह तुम्ही बरेचसे उदाहरणामध्ये याचा उपयोग होतो. इथिक्सच्या पेपरमध्ये GS4 मध्ये वापर होऊ शकतो बघा. सोसायटीचं जे काही GS1 मध्ये आहे, त्यानंतर GS2 मध्ये देखील जे काही पॉलिटिकल डेव्हलपमेंट सुरुवातीला झालेले आहेत, शेपिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणतो, आणि त्याच्या सुरुवातीला ब्रिटिश रूलमध्ये काय झाले हे सुद्धा, म्हणजे GS1 असो, 2 असो दे, 3 किंवा 4 किंवा ACचा पेपर, सगळ्या गोष्टींनी हा हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला टच करून जाणार, सगळीकडे तुम्हाला मदत करणार. त्यामुळे तुम्ही हे हिस्ट्री ऑप्शनल कोर्स लावताना 500 मार्क नाही, तुम्ही हे 800 ते 900 मार्काचा विचार करून हिस्ट्री ऑप्शनल निवडला पाहिजे बघा. ठीक आहे, आता ही बुक लिस्ट आहे बघा. आता प्रत्येक क्लासमध्ये किंवा तुम्ही कुठं बघितलं असेल तुम्हाला सांगितलं होतं की फार मोठी बुक लिस्ट राहते आणि खूप वास्ट सिलेबस आहे. पण ठीक आहे, तर या सगळ्यांना पहिलं बेसिक आहे बघा NCERT. NCERTचा डाटा, NCERTचा जो काही डाटा आहे मराठीमध्ये पण अवेलेबल आहे बघा, इंग्लिशमध्ये तर आहेच. तर हा सगळ्यात आपल्याला प्राईम सोर्स आपला कुठला राहतो, तर NCERT राहतो. की तुम्हाला एक टेम्पो बिल्ड करण्यासाठी जर काय मदत करणार सुरुवातीला तर NCERT. त्यानंतर RS शर्मा सरांचं पुस्तक आहे बघा एन्शियंट इंडियासाठी. हां, त्यानंतर इथं तुम्हाला आता ठीक आहे, उपिंदर सिंग पण वाचू शकता बघा. आणि ते पुस्तकाची साईज बघून तुम्हाला समजेल की ते बघा, ते उपिंदर सिंगांनी जे काय बुक लिहिलेलं आहे, मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग जे आपले पंतप्रधान, त्यांच्या डॉटर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे बघा. पण ते काही UPSC साठी लिहिलेलं पुस्तक नाही आहे बघा. त्यामुळे तुम्ही UPSC करताना GS असू दे किंवा ऑप्शनल, हे गोष्टी लक्षात घेऊन ठेवायचे की जे आपल्याला सिलेबसच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेले पॉईंट आहेत त्या हिशोबाने आपल्याला चालायचं. म्हणजे त्यामुळे सिलेक्टिव्ह गोष्टी त्यातल्या फक्त करायच्यात. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे ते, पण आपल्याला फक्त सिलेक्टिव्ह गोष्टी असल्यामुळे मुद्दा मी लिहिलेला नाही. RS शर्मा सरांचं पुस्तक आहे, त्यातून काही सिलेक्टिव्ह मुद्दे आपण क्लासमध्ये घेणारच आहे बघा त्यातून. ठीक आहे, NCERT आहेच. त्यानंतर सतीश चंद्र सरांचं पुस्तक मिडिवलसाठी. आता रोमिला थापर यांचं देखील एक पुस्तक आहे बघा, पण त्यातले पण सिलेक्टेड मुद्दे असल्यामुळं
बऱ्याचशा गोष्टी याच बुकमधून कव्हर होत असल्यामुळे आणि आपल्या स्पॉटलाईटच्या नोट्समधून देखील आपण ह्या गोष्टी सगळ्या कव्हर करत असतो मिडिवलमध्ये. मॉडर्न इंडियाला बरीचशी पुस्तक तुम्हाला माहिती असतील बघा. BL ग्रोवर सरांचं पुस्तक आहे बघा, मराठीमध्ये त्याचा अनुवाद सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्लासी टू पार्टिशन बाय शेखर बंडोपाध्याय हे देखील पुस्तक आहे बघा. सुरुवातीला नोटिफिकेशनला म्हणजे आपल्या मॉडर्न इंडिया सिलेबसमध्ये प्लासी टू पार्टिशन सगळ्याच गोष्टी कव्हर होत असल्यामुळे हे बुक खूप महत्त्वाचं ठरतं प्लासी टू पार्टिशन. त्यानंतर BL ग्रोवर पण तुम्हाला सांगितलं ते तुम्ही वापरू शकता, किंवा बिपिनचंद्र सरांचं पण आहे बघा बुक, ते पण वापरू शकता तुम्ही. वर्ल्ड हिस्ट्री अर्जुन देव सरांचं अतिशय छोटं पुस्तक आहे बघा, पण खूप महत्त्वाचं पुस्तक ठरतं बघा वर्ल्ड हिस्ट्रीसाठी. आणि नॉर्मन लो दुसरा जो पार्ट आहे त्यामधला, त्यासाठी हे बुक जे आहे वर्ल्ड हिस्ट्रीमधला, तर वर्ल्ड हिस्ट्रीला हे नॉर्मन लो जे बुक आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. आणि NCERT तर तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, या सगळ्याचा टेम्पो बिल्ड करण्याचं काम जे काय आहे ना, ते सर्व काय करणार आहे तर NCERT करणार आहे बघा. ठीक आहे. तर समअप करताना बघा मी एवढंच सांगेल की आता UPSCच्या मुलांचा ज्यांचा रिझल्ट या वर्षी राहून गेला असेल, किंवा तर तुम्ही अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला जाणवलंच असेल की ऑप्शनलचा रोल हा किती महत्त्वाचा राहतो या प्रवासामध्ये. आणि MPSC करणारे, आता नवीन करणारे जी काय मुलं आहेत त्यांच्यासाठी पण सुरुवातीचं पहिलेच वर्ष आहे, त्यामुळं तुम्ही ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ऑप्शनल एकदम व्यवस्थित करून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे बघा. आता डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे एक प्रकारचे एक मरगळ आल्यासारखी भावना MPSCच्या मुलांमध्ये झाली बघा. तर त्यांच्यासाठी एकच सांगणे बघा, मार्टिन लुथर ज्युनियर किंग वर्ल्ड हिस्ट्री बघताना बघितली असेल तुम्ही, मार्टिन लुथर ज्युनियर किंग. ठीक आहे. रेसिझम अमेरिकेमधले जे वर्णभेद आहे त्याविरुद्ध मोठा लढा आहे बघा, आपण बघू त्यांच्याबद्दल माहिती. तर त्यांचं एक फेमस कोट आहे बघा, डार्कनेस वोंट रिमूव्ह डार्कनेस, ओनली लाईट कॅन डू इट. ठीक आहे. अंधकार स्वतः अंधाराला काय करू काढू शकत नाही बघा, फक्त लाईट जी आहे प्रकाशच फक्त करू शकतं. पण मी तर इथं म्हणेल, हा जो तुम्हाला मरगळ आलेली ना, तर तुमचा डार्कनेस आहे बघा, आणि ती काढण्याचं काम दुसरं तिसरं कोण नाही तर स्पॉटलाईट करेल बघा. ठीक आहे. यासाठी तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल कोर्स जॉईन करू शकता बघा इथं. आता या हिस्ट्री ऑप्शनल बरोबरच IAS 2025 इंटिग्रेटेड बॅच UPSC साठी देखील आपल्या इथं आहे बघा. त्यानंतर आरंभ म्हणून MPSC 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, या दोन्ही पॅटर्न सेमच असल्यामुळे, सिलेबस सेम असल्यामुळे दोन्ही बॅच आपल्याला आहे बघा. एक वर्ष दोन्हीची बॅचची म्हणजे व्हॅलिडिटी बघा. सर्व फॅकल्टीला सुशील बारे सरांचं एकदम पर्सनल लक्ष असतं बघा इथे यामध्ये. आणि डिस्क्रिप्टिव्ह बघा इथं 1, 2, 3, 4 परत 4 पेपर. एसएची खूप प्रॅक्टिस करून घेतली जाते या ठिकाणी. आणि जो टीचिंग अप्रोच आहे ना, हा टीचिंग अप्रोच डिस्क्रिप्टिव्हला हा पूर्णपणे वेगळा आहे बघा. ठीक आहे. टीचिंग अप्रोच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये फॅक्ट्सपेक्षा हा जो अप्रोच आहे ना, हा अप्रोच फार गरजेचा आहे बघा. आणि हा एकदम महत्त्वाचे अशा पद्धतीनं आपल्या बॅचमध्ये हा केला जातो. आणि करंट आणि CBB हे जे बॅचेस आहेत, करंट बेस्ड बेसिक्स, ज्यासाठी स्पॉटलाईटचं एक वेगळी ओळख आहे, ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे बघा. तर ज्यांना 10 जूनपासून बॅच सुरू झाली बघा, तर या बॅच तुम्हाला जॉईन करण्यासाठी खाली नंबर दिला आहे बघा. स्पॉटलाईट अकॅडमीचा ॲप पण आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता बघा. ठीक आहे. थँक्यू.